आज मी घरच्या घरी साखरेच्या गाठी बनवल्या. त्यासाठी 1 वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी पाणी घेतलं. हा पाक आपल्याला गोळीबंद बनवायचा आहे, त्यामुळे पाणी काही जास्त घ्यायचं नाही. एका आप्या पात्राला आहे ना तूप लावून छान असं ग्रीस करून घेतलं आणि आपला साखरेचा पाक इकडे छान उकळला. त्यात आहे ना 1 चमचा दूध टाकायचं, जेणेकरून जी काळी मळी असते ती वरती निघून येते आणि आपल्या गाठी ना चांगल्या पांढऱ्या शुभ्र होतात. तर आहे ना बघा वाटीमध्ये कशी काळी मळी वरती निघून आली आहे. त्यानंतर इथे आहे ना आप्पे पात्राला आहे ना मस्त तूप लावलेलं होतं, त्यात दोरा ठेवून घ्यायचा आणि छान असा दोरा मी ठेवून घेतला, जेणेकरून गाठींना तो पॅक बसेल. तर त्यानंतर इथे आपला पाक झाला. पाक चांगला आपल्याला गोळीबंद बनवायचा आहे. चांगली कडक गोळी तयार झाली. त्यानंतरची ही प्रोसेस आहे ना खूप पटपट करायची, जेणेकरून पाक घट्ट होणार नाही. तर इथं बघा आप्पे पात्रात आहे ना मी चमच्याच्या साहाय्याने पाक ओतून घेतला. तुम्ही मोठ्या चमच्याने ओतू शकता, जेणेकरून पटपट होईल. 1 वाटी साखरेमध्ये ना इथं आपल्या 8 गाठी तयार झाल्या आणि बाजारात पण ह्या गाठी खूप महाग नाहीयेत, पण आपण हाताने बनवलेल्या गाठींची किंमत एक वेगळीच असते आणि त्याचं समाधान आपल्या मनाला वेगळंच असतं. साखरेच्या गाठी 5 मिनिटानंतर थंड झाल्या. मी छान अशा काढून घेतल्या आणि एकदम विकत सारख्या आपल्या गाठी तयार झाल्या. तर चला, तुम्ही कधी अशा गाठी बनवल्यात का ते कमेंट करून सांगा आणि माझ्या गाठी कशा झाल्यात हे देखील सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कारण तुम्ही लाईक करायला विसरता.